नमस्कार, मी साटम. आज गोड काय असा तुमचा प्रश्न असेल तर त्याचं उत्तर आहे खीर. मागचा जो फिरणीचा व्हिडिओ आहे ना तोच कंटिन्यू करतोय. तर बघा, ही अमूलची खीर जशी अमूलची रबडी होती ना तशीच. आणि रेटिंग द्यायचं झालं ना तर 5 पैकी 4.5चं रेटिंग देईन की थिकनेस आणि त्यानंतर स्वर्गसुख आहे. खरं सांगायचं तर अतिशयोक्ती नाही, पण अमूलनी आहे ना 5 पैकी 4.5 स्टार मिळवलेले आहेत. ते 0.5 थोडं इम्प्रूव्हमेंटसाठी ठेवले पाहिजेत. बाकी खीरची स्टोरी सांगतो मी तुम्हाला. बघा, एकदा ना दुर्वासा ऋषी होते ना, ते भगवान श्रीकृष्णांना भेटायला आले होते. त्यावेळेला भगवान श्रीकृष्णांनी दुर्वासा ऋषींना खीर अर्पण केली होती. तर ऋषींनी काही खीर प्राशन केली आणि त्यानंतर काही भाग परत एकदा भगवान श्रीकृष्णांना दिला आणि सांगितलं की तू तुझ्या पूर्ण अंगाला लाव. श्रीकृष्णांना असं वाटलं की साक्षात दुर्वासा ऋषींनी हा प्रसाद आपल्याला दिलेला आहे, तर त्यांनी पूर्ण अंगाला लावला, फक्त पायाला लावला नाही, कारण त्यांना वाटलं कदाचित हा अवमान असू शकतो त्या गोष्टीचा. त्यानंतर इंटरेस्टिंग गोष्ट काय झाली माहिती आहे का? एकंदरीत ह्या सर्व गोष्टींनंतर दुर्वासा ऋषींनी जे वरदान दिलं होतं भगवान श्रीकृष्णांना की त्यांनी जिथे जिथे ती खीर लावली आहे ना, तो अवयव असेल ना भगवान श्रीकृष्णांच्या शरीराचा, तो एखाद्या शस्त्रासारखा मजबूत आणि टणक होईल. बघा, त्यानंतर कालांतराने काय झालं, कर्मधर्म संयोगाने भगवान श्रीकृष्ण एक दिवशी झाडाखाली तपश्चर्या करत होते. त्यावेळेला एक चारा नावाचा शिकारी होता. त्याला भगवान श्रीकृष्णांचे पाय दिसले, पण त्याला वाटलं हरणाचे पाय आहेत, म्हणून त्याने बाण मारला आणि तिथे भगवान श्रीकृष्ण जखमी झाले. आणि त्यानंतर भगवान श्रीकृष्णांचा अंत झाला आणि ते परत एकदा वैकुंठाला गेले. एकंदरीत ह्या सर्व गोष्टींबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि खिरीबद्दल अजून तुम्हाला काय माहिती असेल ना तर ते कमेंट सेक्शनमध्ये कळवा. बाकी जपूनच गोड खा, पण व्हिडिओ सर्वत्र पसरून गोडवा पसरवायला बिलकुल विसरू नका. आणि हर हर महादेव.